महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार, अधिवेशनात 10 विधेयके मांडणार, विरोधकांनी संवाद ठेवला तर चर्चेतून मार्ग काढून मुख्यमंत्री. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून 22 जूनला सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची आज पत्रकार परिषद झाली. अधिवेशनात आमचा प्रयत्न हा संवादाचा आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही सगळ्या चर्चेतून सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला तयार आहोत. राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं तर सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता चर्चा केली तर हितकार्य उत्तर मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 3 आठवडे हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. या अधिवेशनात 10 विधेयके आम्ही मांडणार आहोत आणि यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचे विधेयक असणार आहे, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले. निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकलो आहोत. 2029ची निवडणूक आहे, मग 2028-29मध्ये करू असं म्हणालो नाही. कर्जमाफी आमच्यासाठी राजकीय विषय नसल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी जगला पाहिजे, शक्ती प्राप्त झाली पाहिजे, यासाठी उपक्रम म्हणून पाहतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही, मात्र परिस्थिती अनुरूप कर्जमाफी करावी, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले. कमिटी आपण तयार केली आहे, काही निष्कर्ष आपण त्यात टाकले आहेत आणि ही कर्जमाफी 36,585 कोटी रुपयांची आहे. 56 लाख शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलंय. या सभागृहाचा विचार केला तर 10 विधेयक या अधिवेशनामध्ये मान्यते करता येणार आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं मी समजतो असं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक आहे. आज आपण ज्यावेळेस सर्व्हे करतो त्यावेळेस लक्षात येतं शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही आणि म्हणून स्वामीनाथन यांनी या संदर्भात सुधारणा सुचवल्या होत्या. स्वामीनाथन यांच्याच कन्या ज्या आहेत सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात आपल्याला कल्पना असेल की आपल्या महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे एक जॉईंट सेशन आपण घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी या संदर्भातलं प्रेझेंटेशन करून महिला शेतकरी या संदर्भातला दर्जा देणारं विधेयक जर आणलं तर त्याचा महिला शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यानुसार आता आपण हा निर्णय केलाय आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.